नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, जाणून घेऊया। मित्रांनो, त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। राज्याच्या राजकारणातील गुन्हेगारीवर सामाजिक कार्यकर्ते अंजली दामिनी या आक्रमक झाल्यात। राज्यातील 288 पैकी 118 आमदारांविरोधात खून, अत्याचार असे वेगवेगळे भयंकर गुन्हे दाखल आहेत। राज्याच्या राजकारणातील गुन्हेगारी विरोधात बीडमधील आंदोलनाला सुरुवात करण्यात आल्याची घोषणा ही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामिनी यांनी केली आहे। बीडमधील गुन्हेगाराविरोधात धनंजय मुंडे राजीनामा देईपर्यंत आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक होईपर्यंत जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर सत्यशोधक आंदोलन करणार असल्याचा दावाही अंजली दामिनी यांनी केला आहे। बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकारण वाढत्या गुन्हेगारीवरून चांगलेच तापले आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येतील परस्पर आरोपांना अटक करण्यासाठी बीडमध्ये काल मोर्चा निघाला। या मोर्चात सहभागी न होता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामिनी यांनी सत्यशोधक आंदोलनाची घोषणा केली आहे। त्या रोज सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत बीडमधील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उभे राहून पुरावे गोळा करण्याची त्यांची घोषणा केली आहे। तर अंजली दामिनी म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकारणाचे गुन्हेगारीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे। 288 आमदारांपैकी 118 आमदारांविरोधात मर्डर, बलात्कार असे भयंकर कोण आहेत। वाळू माफिया, खंडणी वसूल करणारा, लोकांच्या जमिनीवर ताबा घेण्याचे सगळे प्रकार सरसर सुरू आहे। याबाबत अनेक व्हिडिओ आणि पुरावे माझ्याकडे आले आहेत। या सर्व प्रकरणाविरोधात आवाज उठवण्यासाठी एक नवीन प्रकाराचे सत्यशोधक आंदोलन सुरू करणार असल्याचं अंजली दामिनी यांनी घोषणा केली आहे। जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा देत नाहीत आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक होत नाही आणि परस्पर 3 आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही। सत्यशोधक आंदोलनासाठी रोज सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाहेर थांबणार असल्याची घोषणा अंजली दामिनी यांनी केली आहे। बीड जिल्ह्यातील इतर राजकारणी हे गुन्हेगार आहेत, परंतु आंदोलनाची सुरुवात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यापासून करत आहे। आतापर्यंत ज्या ज्या चौकशा झाल्यात त्यातून सत्य बाहेर आलेले नाहीत, म्हणून हा लढा सुरू आहे असंही त्यांनी म्हणाले। तर मित्रांनो, याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।